या ठिकाणी भैरवी ग्रंथाचे रचनाकार जातवेद महाराज स्वामीजींच्या सहवासामध्ये आपला चाललेला हा परमार्थ आहे. आणि म्हणून भैरवी ग्रंथ म्हणजे नाथ महाराजांनी जसं 11व्या स्कंदावरती एकनाथी भागवत केलेलं आहे, तसं भैरवी हा ग्रंथ म्हणजे भागवत श्रीमद भागवताचा तो 10वा स्कंद आहे, त्या 10व्या दशम स्कंदावरती केलेली टीका म्हणजे ती भैरवी टीका. महाराजांच्या बाबतीमध्ये काय बोलावं, बालसन्यासी आहेत. संन्यस्त वृत्ती घेणं एवढं सोपी गोष्ट नाही. त्यागाची भावना अंतःकरणामध्ये असावी लागते. आणि असा सर्वस्वी त्याग एकाच जन्मातला असून चालत नाही. जन्मोजन्मी केलेला त्याग आणि त्या माध्यमातून आलेलं हे गैरिक वस्त्र आणि त्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या समवेत त्यांचा चाललेला हा परमार्थ आणि तुमचा त्यांच्या समवेत चाललेला परमार्थ, या दोन्ही गोष्टी अवर्णनीय आहेत. आणि याला नर्मदा आपणा गोदावरी मैयेचा असणारा हा पावन तट आहे. आणि या तटावरती एवढ्या निर्जन स्थली एवढं मोठं नंदनवन ज्या अर्थी झालं, त्या अर्थी भगवान पंढरीनाथाची त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ जातवेद महाराजांची असणारी ही कृपा आहे. आणि त्या माध्यमातून वर्धिष्णू अशा प्रकारचा हा कार्यक्रम होत राहणार आहे. कारण तशा प्रकारचं जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. वारकरी संप्रदाय हा अनेक संत महात्म्यांना या भूतलावरती अवतरित करणारा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायामध्ये जेवढी संत अवताराला आली तेवढी संत इतर राज्यामध्ये आपल्याला दिसत नाही, इतकी संत मिळेल. आणि म्हणून तर या संप्रदायाला, या महाराष्ट्राला संत भूमी असं नाव आलेलं आहे.